छोट्या छोट्या लेकरांना स्वतःच्या वाढदिवसाची खूप एक्साइटमेंट असते, तर त्यातल्याच एका छोट्याशा परीसाठी मी हा केक बनवत आहे. तर माझ्या गावापासून साधारण 1 किलोमीटर लांब असलेल्या गावावरून ऑर्डर आलेलं होतं. तर त्यासाठी इथे मी पायनॅपल फ्लेवरचा स्पंज जो आहे तो बेक करून घेतली आणि पायनॅपल फ्लेवर जो आहे तो इथे दिलेला आहे. तर इथे मी 3 लेअरमध्ये केक हा कट करून घेतलेलं होतं आणि सिम्पलची डिझाईन हवी होती आणि थोडं लवकर हवं होतं केक. तर त्यासाठी इथे मी पायनॅपल फ्लेवरचा जो केक आहे तर त्याला क्रमकोट करून घेतलेला आहे आणि सिंपल व्हाईट कलरच्या क्रीमने ते मी फ्रॉस्टिंग करून घेतलेले आहे. आता फ्रॉस्टिंग झाल्यानंतर जिथे जिथे क्रीम थोडी कमी वाटत होती तिथे तिथे मी पुन्हा क्रीम अप्लाय केलेली आहे आणि क्लीन करून पुन्हा स्क्रॅपरच्या मदतीने इथे मी साईडला एक लाईन्सवाली जी डिझाईन असते ती डिझाईन इथे मी करून घेतली आणि त्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने वरूनसुद्धा इथे मी क्लीन करून घेतले. क्लीन झाल्यानंतर इथे आपला जो लिप नोझल येत असते तर लिप नोझलच्या मदतीने मी इथे डिझाईन करत आहे. तर तुम्ही एका नोझलपासून कितीतरी डिझाईन्स करू शकता. फक्त डिझाईनला पकडायची टेक्निक आपल्याला जी आहे ती माहीत पाहिजे असते. तर इथे मी लिप नोझलच्या मदतीने इथे साईडला वर डिझाईन करून घेतली आणि त्याच्यावर आपला ओपन टीथ नोझल जो असते त्या ओपन टीथ नोझलच्या मदतीने इथे मी छोटे छोटे फ्लावर्स जे आहेत ते फ्लावर्स काढून घेतले आणि त्यानंतर साईडला पिंक आणि व्हाईट कलरच्या क्रीमने इथे मी बॉर्डर करून घेतलेले आहे. इथे आपल्या एका छोट्याशा परीसाठी सिंपलचा केक हा रेडी आहे. तर त्या परीला सुद्धा हा केक आवडला आहे. इथे आपला छोटासा सिंपलचा केक हा रेडी आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.